नमस्कार. चला थोडं इतिहासात डोकवूया. 1947 साल, भारत पाकिस्तान फाळणीचा तो काळ. सगळीकडे एकच गोंधळ. लाखो लोकांचं आयुष्य एका रात्रीत पालटून गेलं होतं. आणि या सगळ्या प्रचंड उलथापालथीत एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता. या नव्या देशाचे म्हणजे भारताचे नागरिक नक्की कोण असणार? जरा विचार करा, जे लोक आपलं घर, आपली जमीन, सगळ्यांचं सगळं सोडून भारतात आले, त्यांचं काय झालं असेल? त्यांना नागरिक म्हणून ओळख कशी मिळाली असेल? हा काही फक्त कागदपत्रांचा प्रश्न नव्हता, नाही का? हा तर लाखो लोकांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. बरं, हा जो गुंतागुंतीचा विषय आहे ना, तो सोपा करून समजून घेण्यासाठी आपण एका व्यक्तीची गोष्ट घेऊया. समजा हे आहेत रमेश काका. त्यांचं घर होतं लाहोरमध्ये. पण फाळणी झाली आणि सगळं चित्र पालटतलं. त्यांनी भारतात यायचं ठरवलं खरं, पण त्यांच्या मनात एकच धाकधूक होती की आपलं पुढे काय होणार. आणि मग जेव्हा रमेश काकांसारखे लाखो लोक भारतात पोहोचले, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एकच प्रश्नचिन्ह होतं. आता पुढे काय? आपल्याला या देशाचे नागरिक म्हणून स्वीकारलं जाईल का? आणि या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आपल्या भारतीय संविधानानं. आणि ते उत्तर होतं भारतीय संविधानातलं अनुच्छेद 6. हो, हे कलम खास त्या लोकांसाठीच तयार करण्यात आलं होतं जे फाळणीच्या त्या कठीण काळात आपलं सर्वस्व सोडून पाकिस्तानातून भारतात आले होते. हे कलम म्हणजे फक्त नागरिकत्व देणारा एक नियम नव्हता, तर एका नव्या देशात, नव्या घरात त्यांना आपलं स्थान देण्याचा एक मार्ग होता. तर मग चला पाहूया की हे कलम नेमकं काय होतं. या कलमामध्ये नागरिकत्व देण्याचा मार्ग तसा सोपा होता, पण त्यात एक अट होती. आणि ती अट होती एका विशिष्ट तारखेची. हो, एक अशी तारीख जिने अक्षरशः लाखो लोकांचं भवितव्य ठरवलं. आणि ती तारीख होती 19 जुलै 1948. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. कारण याच एका तारखेमुळे नागरिकत्व मिळवण्याचे 2 वेगवेगळे रस्ते तयार झाले. म्हणजे बघा, ही फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नव्हती, तर एक प्रकारे कायदेशीर सीमारेषाच होती. या एका तारखेमुळे झालं काय की भारतात आलेल्या लोकांचे 2 गट पडले. जे या तारखेच्या आधी आले त्यांच्यासाठी एक नियम, आणि जे या तारखेला किंवा त्यानंतर आले त्यांच्यासाठी दुसरा नियम. मग हे 2 मार्ग नेमके होते तरी काय? हे बघा, अगदी सोपं आहे. जे लोक 19 जुलै 1948च्या आधी भारतात आले त्यांना आपोआप म्हणजे ऑटोमॅटिकली भारताचे नागरिक मानलं गेलं. पण जे लोक या तारखेला किंवा त्यानंतर आले त्यांना नागरिकत्वासाठी रीतसर नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं. तर पहिला मार्ग तर एकदम सरळ होता. समजा आपले रमेश काका जर त्या तारखेच्या आधी भारतात आले असते आणि तेव्हापासून ते इथे राहत असते, तर त्यांना थेट भारताचं नागरिकत्व मिळालं असतं. त्यासाठी दुसरी कोणतीही प्रक्रिया करायची गरज नव्हती. सोपं होतं, नाही का? पण एक मिनिट, जर रमेश काका त्या तारखेनंतर आले असतील तर मग काय? त्यांच्यासारख्या लाखो लोकांचं काय झालं असेल? तर त्यांच्यासाठी प्रक्रिया थोडी वेगळी होती. चला, ती काय होती ते पाहूया. तर त्यांच्यासाठी 2 महत्त्वाच्या पायऱ्या होत्या. पहिली पायरी म्हणजे अर्ज करण्याच्या आधी त्यांना भारतात कमीत कमी 6 महिने राहावं लागायचं. आणि दुसरी पायरी म्हणजे त्यानंतर एका सरकारी अधिकाऱ्याकडे नागरिकत्वासाठी रीतसर अर्ज करायचा. एकदा का तो अर्ज मंजूर झाला की त्यांना नागरिकत्व मिळायचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अनुच्छेद 6च्या 3 मुख्य अटी होत्या. पहिली, ती व्यक्ती पाकिस्तानातून भारतात आलेली पाहिजे. दुसरी, ती व्यक्ती किंवा तिचे आई वडील किंवा आजी आजोबा यापैकी कुणीतरी अविभाजित भारतात जन्मलेला असायला हवं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे नागरिकत्वाचा मार्ग हा 19 जुलै 1948 या तारखेवरच अवलंबून होता. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, अनुच्छेद 6 हा फक्त एक कोरडा पुस्तकी कायदा नव्हता. त्याच्यामागे खूप मोठी भावनिक तळमळ होती. फाळणीमुळे ज्या लाखो लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली होती, त्यांना एक नवीन घर, एक नवीन ओळख आणि आपलं कुणीतरी आहे ही भावना देण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता. आणि हे अगदी खरं आहे. त्या अत्यंत कठीण काळात आपल्या संविधानाने लोकांना आधार दिला. असं म्हटलं जातं की या कलमाने फाळणीच्या जखमांवर जणू मलमस लावलं आणि एका नव्या राष्ट्राच्या उभारणीत खूप मोलाची भूमिका बजावली. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? कायद्यातली केवळ एक ओळ आणि एक तारीख लाखो लोकांसाठी त्यांच्या घराची व्याख्या कशी काय ठरवू शकते? कदाचित हेच आपल्या संविधानाचं खरं सामर्थ्य